ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुपादुकाभ्यां नमः. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 4. या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील 1983 या शीर्षकाच्या लेखाचा भाग 2. भागेश्वर निवास. भोजनोत्तर प्रसाद. स्वामी म्हणतात, प्रकृती सांभाळ. या वयात काही ना काही आजार होतो, तो जन्मभर राहतो. म्हणून सांगतो, तू आजारी पडलीस तर मग आम्हाला कोण? सुषमाताई म्हणतात, आहेत की पुष्कळ मंडळी, खूप कर्तबगार आहेत. स्वामी म्हणतात, कर्तबगार मंडळी कशाला? मीच आहे की कर्तबगार. आम्हाला प्रेमळ मंडळी पाहिजेत. सुषमाताई म्हणतात, प्रेमळ मंडळी देखील आहेत. स्वामी म्हणतात, नाहीत. वाटतं तुला. प्रेमळाचे साकडे आमुच्या गावी, असं भगवंतानी म्हटलंय. ते उगीच नाही. प्रेमळ माणसं मिळत नाहीत. तू जे प्रेम आमच्यावर करतेस तसं. तू नसलीस तर आम्हाला कोण? ताक लोणी कोण आणेल? सुषमाताई म्हणतात, आणतील. स्वामी म्हणतात, नाही, आणत नाही कोणी. आणि माझी प्रवचनं कोण लिहील? मी पाहिलं, कोणी लिहित नाही. 2-3 प्रसंगात मी पाहिलं, तू खूप प्रेम करतेस आमच्यावर. असं प्रेम मिळणं कठीण आहे. स्वामी पुढे म्हणतात, हठयोगाची साधना जर केली तर त्याचे परिणाम दिसायला पाहिजेत ना. हा भक्त आहे, ज्ञानी आहे म्हटलं तर त्याची लक्षणं चिन्ह दिसली पाहिजेत. हल्ली कलियुगात हठयोगाची साधना करणारं फारसं कोणी नाही. एकदा एक जाहिरात आली होती, निर्विकल्प समाधीची अवस्था प्राप्त करून देऊ. ज्याला जायचंय त्यांनी जावं. स्वामींचा मार्ग धोपट आहे. उद्या कोणी म्हणालं, आम्ही समाधीची अवस्था प्राप्त करून घेऊन येतो, तर मी म्हणेल, जाऊन या, अनुभव घेऊन या. रामकृष्ण म्हणत, अरे तो नरेंद्र कुठे गेला? कुणी सांगे तो दुसऱ्या साधूकडे गेला. रामकृष्ण म्हणत, तो येईल परत, कारण मी जे देतो ते दुसरे कोणी देणार नाही त्याला. पण अज्ञान आहे ना. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत असंच चालणार. ते एक योगी काय करतात? त्याचं स्वतःचं विमान आहे. या देशातून त्या देशात आपल्या विमानानं जातात. एका शिष्याचे 10,000 रुपये. याप्रमाणे 1000 शिष्य. 1-2 कोटी एका शिष्याचे मिळतात. प्रत्येक वेळी निराळं गाव. उदंड पैसे मिळतात. एकदा नाव झालं पाहिजे. आम्हाला पैसे मिळवायचे असं नाही, जेवढे मिळतील तेवढे पुष्कळ. आणखी एक जाहिरात होती. एक जण कुंडलिनी जागृत करून देतात. दिवे बंद करतात, मग जाहीर करतात, 25 लोकांची कुंडलिनी जागृत झाली. सुषमाताई म्हणतात, त्यांच्याकडे काहीतरी विशेष असतं असं वाटतं. स्वामी म्हणतात, काही असतं असं नाही. हे सगळं तंत्र अगदी ठरलेलं आहे. त्याला महत्त्व देण्याचं काही कारण नाही. लोक उगीच महत्त्व देतात. शक्ती संक्रमण ही एक सिद्धी आहे. ज्याला जी सिद्धी प्राप्त झाली तो त्याचं भांडवल करून पैसे मिळवायला लागला तर लाखो रुपये मिळवता येतील. एका महाराजांचा सगळा संप्रदाय या सिद्धीवरच आहे. दुसरं काय? त्यांना ज्ञानेश्वरी, दासबोध, परमार्थासंबंधी विचारा ना. काही माहिती नाही. परवा आबासाहेब म्हणाले ना, 40-50 वर्ष तिकडे जाऊन काय? वैराग्य नाही, काही नाही, ज्ञानच नाही. ब्रह्मसूत्र, योगसूत्र कुठली? जरा मान हालायला लागली, उलट्या सुलट्या क्रिया झाल्या की झालं असं वाटतं. सुषमाताईंचं निवेदन याच्यावर असं आहे, प्रत्येक व्यक्ती घडवताना काय कष्ट स्वामींनी घेतले हे माझ्या पूर्ण परिचयाचं आहे. अशी 1-2 मंडळी नाही, पुष्कळ मंडळींसाठी कष्ट घेतले आणि हे कुणाला फारसं माहीतच नाही.
दररोज सकाळी 8:30 वाजता दुकानात जाण्यापूर्वी ते एका कुटुंबाच्या घरी जाऊन 1 तासपर्यंत जवळजवळ प्रवचनच करीत. त्यातील मंडळींची वृत्ती पालटावी म्हणून नाना प्रयत्न करीत. असं 8-10 वर्ष नियमानं केलं. शेवटी ठरवलं यांना बदलणं हे आपल्यानं होणार नाही. सुप्रीम कोर्टाकडं म्हणजे परमेश्वराकडं हे आपण प्रकरण पाठवून देऊ, तोच काय ते बघेल. तसंच झालं. पुढे त्यांच्यात थोडी सुधारणा झाली. आता पुष्कळच चांगली आहेत सगळी, पण स्वामींनी त्यांचा नाद सोडला. पण त्या मंडळींच्या हे लक्षात आलं की जगामध्ये असा एक महापुरुष आहे की त्याच्यात ही माणसं बदलण्याची शक्ती आहे. शक्ती संक्रमण ही एक बाजू आहे, तथापि संपूर्ण जीवन बदलण्याची जी शक्ती आहे तीही अद्भुतच आहे. शक्ती संक्रमण हे एक साधन म्हणून आहे, पण जी व्यक्ती स्वामींच्याकडे येईल तिला बदलण्याची अचाट शक्ती स्वामींजवळ आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.